हे बघा रिटर्न फिरलेली होते तर परत चालली आहे तर किती आमसोबत आपल्या होडीमधली चहा. हे बघा आपल्या जालीची निशाणी आता ही, म्हणजे ही पाण्यात आता टाकतील काका. हे बघा सनसेट संध्याकाळचा, चार बाजूला पूर्ण समुद्र. हे बघा काका जेवण बनवता, इथं भात ठेवलेला आहे आपल्या स्टोवर, इकडे डाल. हा बघा बांगडा मित्रांनो, बघा मित्रांनो लट्ट भरत चाललेत बांगडा सोडवतो. आवाज बघा त्याचा ढोंगाचा. नमस्कार मित्रांनो, मी साहिल पाटील पुन्हा एकदा कोकणी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो आज चाललोय मासे पकडण्यासाठी दादाच्या बोटीवर, म्हणजे दालदीची मासेमारी करायला, म्हणजे बांगडे बिंगडे पकडण्यासाठी. ते सर्व झाली बिले आहेत ना, आता होडीमध्ये आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता वाजले संध्याकाळचे 4:30. ही रात्रीची मासेमारी करणार आहोत आम्ही. ते पूर्ण रात्रीचे 12-1 वाजतील. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, हे बघा होडीमधली जाळी किती आहे, पूर्ण जाळे आहे. आता आम्ही चाललोय, आम्हाला म्हणजे पोचेपर्यंत मेन स्पॉटवर पोचेपर्यंत साधारणतः 1 तास जाईल, 1-2 तास, म्हणजे संध्याकाळ होईल पूर्ण. चला मग तुम्हाला दाखवतो आता जाळी लावायची कशी, ओढायची कशी, परत किती मासे मिळतील ते सुद्धा दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे बघा रिटर्न फिरलेली होते तर परत चालली आहे. तर किती सोबत पाहिजे होतं म्हणून कोणतरी आता आमची होडी सोबत आली, पण 2 होड्या आता मिळून आम्ही चाललोय. आपल्या होडीमधली चहा. हे बघा आपला स्टोव. मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे मेन स्पॉट जागेवर, म्हणजे आपण जिथे जाळी लावणार आहे तिथे पोचलेलो आहोत. आता आपल्या चारू बाजूला पाणी समुद्र आहे, म्हणजे समुद्राचं पाणी. तर जाळी कशा प्रकारे लावतात ते तुम्हाला दाखवतो. आता आपली होडीची पण स्पीड कमी करण्यात आलेली आहे, आता सर्व तयारी करतात जाळी लावायची. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता. हे बघा चारू बाजूला पूर्ण पाणी दिसतं आपल्याकडं, सर्वीकडे पाणीच, समुद्र आहे पूर्ण. आणि आपण समुद्राच्या मधोमध आहोत. इथं सर्व तयारी झाली, आता जाळं लावायची. हे बघा हे बघा पूर्ण तयारी, सर्व आता तयार आहेत जाळी लावण्यासाठी. आपल्या जाळीची निशाणी आता ही, म्हणजे ही पाण्यात आता टाकतील काका, म्हणजे रात्रीची वेलमध्ये आपल्याला समजेल की आपली जाळी इथं आहे. बघा याच्यावरती आग पण लागलेली आहे, इथं पूर्ण तयारी झालेली आहे. हे बघा सुरुवात लावायला. पाण्याच्या आता समुद्राच्या मधोमध आहोत आपण. ते बघा काका आपली जाळी लागते. बघा जाळीचे निशाणीचे आपले हे दिसतात, थर्माकोलचे बुजा. हे बघा निशाणी गेलेला आहे एक. हे बघा रात्रीच्या टायमामध्ये तो आग लागते ते आपल्याला समजेल. आपल्या इथं जाळी लावलेली आहे त्यामुळे ती आगला म्हणजे बंड्या लावलेला आहे तो.
ही बघा दुसरी निशाणी. तिसरी निशाणी आता झाली आहे बघा पाण्यात. हे बघा सनसेट संध्याकाळचा. चार बाजूला पूर्ण समुद्र समुद्र. हे बघा आपण आता समुद्राच्या मधोमध जाळी लावताना. तिसरा पॉइंट संपलेला, आता चौथा पॉइंट सुरू. आणि भरपूर जाळे आहेत आपली. आता रावशीची ना सुरमईची झाली आता बांगड्याची जाळी लावतो आम्ही. ही बघा ही बांगड्याची जाळी आहेत. पहिला पॉइंट भरपूर लांब राहिला आपला तो निशाणे आपण सोडलेली ते दिसत पण नाही आपल्याला. एवढी आता झालं आपण लावत तिथपर्यंत आलोय. तर रात्रीचे आपण जेव्हा ओढायला घेऊ तेव्हा समजेल आपल्याला. आता ही बांगड्याची जाळी आहे, ती होती ती सुरमईची होती. हे बघा आता येल्लो कलरची जाळी आलेली आहेत. किती झाले आहेत बघा, संपतच नाही जाळी लावून. मित्रांनो आता आपली जाळी आलेली आहे संपत. नाही बघा किती आहे, थोडी बाकी आहे अजून. आणि आजूबाजूला सुद्धा होड्या आहेत, ते सुद्धा जाळी बिली लावतायत. आहे भरपूर लांब लांब आहेत. हे बघा मित्रांनो आता जाळी संपायला आली आपली. शेवटची जाळी आहे आता ही. थोडीशी शिल्लक राहिलेली म्हणजे आता संपल जाळी. लावायला आपल्याला अर्धा तास झाला आता. ही बांगड्याची जाळी आहे. हे बघा आपली जाळी संपलेली आहे आता फायनली. हे बघा हे सर्व काम. सर्व जाळीची शेवट म्हणजे जाळी टाकून झाली आता. ते त्याची दोर बीर पूर्ण सोडतात आहेत. आणि शेवटला आता निशाणी टाकतील कारण की जाळी समजण्यासाठी. आणि इथंच आम्ही आता लोयली टाकू आणि राहू थांबून. आपली बोट इथंच ठेवू आता थांबून. तर की आपल्याला ना जाळी ओढायची आहे 2 तासाने. समज मित्रांनो आता झालेली आपली जाळी लावून. टोटल अर्धा तास झाला जाळी लावत होतो.
अर्धा तासाने आपली जाळी लावून झाली. बांगड्याची जाळी होती, सुरमईची जाळी होती, अशी जाळी लावलेली आहे. भरपूर म्हणजे भरपूर मोठे होते. म्हणजे जो पहिली निशाणी टाकलेली आहे ना तर आता इथं आहात ना आम्ही ते दिसतच नाही निशाणी. म्हणजे एवढ्या लांब आम्ही जाळी लावत लावत आलो इथपर्यंत. आणि आता ही 2 तासाने आम्ही म्हणजे 1.5-2 तासाने ओढू. आणि आता वाजलेत साधारण ते 5:30-6 ते 7-7:30पर्यंत ओढायला सुरुवात करू. आणि ओढायला आहे ना खूप उशीर जाईल. म्हणजे 11:30-12-1 वाजेल. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला ओढताना दाखवतो नंतर. चला मित्रांनो, आता झाली तर झाली लावून. आणि आपण समुद्राच्या मधोमध आहोत पूर्ण आता. मी आता होडीमध्ये काय काय करतो ते पूर्ण दाखवतो तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. होडीचे जाळं लावून झालेले तर होडीला आहे ना पूर्ण धुत आहेत, साफ करतात आहेत. कारण की ती जे जाळं लावून गेली तर होडीचे जाळं लावून झालेत ना तर पूर्ण तिला साफ बीप करून आम्ही इथेच थांबलोय. हे बघा आपल्या जाळाची निशाणी. मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. सनसेट बघा आता. नाही तर पूर्ण आता सर्व बस. हे बघा मित्रांनो आता जाळं लावून सर्व बसलेत. इथे आमचे जेवण चाललंय. हे बघा काका जेवण बनवत आहे. इथं भात ठेवलेला आहे आपल्या स्टोवर. इकडे डाल जाळी लावलेली आहेत. आता आपल्याकडे मासे नाहीत काय करायला. जाळी वडू तेव्हा मासे येतील तेव्हापर्यंत आता डाल भात. इथे कांदा कापतायत. हे बघा मित्रांनो आता आमचा जेवायचा टाइम झालाय. सर्व जेवतायत. मच्छी पकडायला आलो तरी मग मी आता डाल भात खातोय. तुम्ही बघू शकता सर्व आता जेवतायत. चला तुम्ही पण जेवायला या. मित्रांनो आता आम्ही जाळी ओढायला सुरुवात करतोय. आता वाजले रात्रीचे 7:30. पूर्ण अंधार आहे सगळीकडे. आता आम्ही जाळी ओढायला सुरुवात करतोय. तुम्हाला दाखवतो आता कोणती कोणती आपल्याला मासे मिळत आहेत, मच्छी मिळत आहे. चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघा जाळी ओढायच्या आधी सर्व इथं तयारी केलेली आहे टप बीप लावून. कारण की आपली जेवढी मच्छी मिळेल ती ह्या टपामध्ये आपण टाकू. हे बघा सर्व आता तयारी करतात. तर आपल्या जाळ्या आलेल्या आहेत. हे बघा सुरुवात होईल ओढायला. आपण इकडे बघूया आता कोणती मच्छी मिळते. आता सुरुवात मित्रांनो. हे बघा पहिलीच. हे बघा बांगडा आलेला मित्रांनो. बांगडा हा बघा बांगडा. बांगडा लागलेला आपल्याला. तर की बांगड्याची जाळी होती आपण लावलेली. हा बघा एक बांगडा वाका. आणि मित्रांनो हा बघा पडला एक. पूर्ण बांगडे लागलेले. झाल्याला पूर्ण बांगडा आहे. हे बघा मित्रांनो. आणि काका किती फास्ट सोडवतायत ते बघा तुम्ही. एवढा फास्ट सोडवतायत. बांगडा जिवंतच आहे. जिवंत लागलाय पूर्ण. कुठं आला. हा बघा मित्रांनो कोलंबी. मोठीवाली कोलंबी. चोलट आमच्यामध्ये बोलतात. हे बघा आपले पूर्ण. हा बघा चोलट. इकडे आपले टप ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपली सर्व मच्छी जाते. स्पीड बघा काकाची किती फास्ट सोडवत आहेत. म्हणजे सोडवायला ते 3 जण आहेत आणि ओढायला 2 जण आणि पाठी एक काका आहे सोडवायला. म्हणजे असे टोटल 6-7 जण आहेत त्या बोटीमध्ये आम्ही. हा बघा बांगडा मित्रांनो. जिवंतच बांगडा लागतोय पूर्ण.
काय स्पीड बघा काकाची, किती फास्ट सोडवत आहेत ते. चोलाट बांगडा लागलाय पूर्ण. आणि तिकडून आपल्याला काहीतरी दिसतंय, करली. हे बघा, तुम्हाला चमकत असेल पाण्यामध्ये जेवढे मासे आहेत तेवढे चमकतात, व्हाईट व्हाईट दिसत आहेत. पूर्ण बांगड्याने भरले मासे. आणि ती मोठीवाली चमकते ती करली आहे. हे बघा, सर्व फास्ट काम करत आहेत, सर्व मासे सोडवतात. म्हणजे जेवढा बांगडा लागलाय तेवढं फास्ट सोडवतात. तरी एवढा बांगडा लागलाय, पूर्ण जाले आपली बांगड्याने भरले आहे. आणि बघा करली, तुम्हाला दाखवतो ही. करली दाखव इथे, दिबाका दाखवा. ही बघा करली किती मोठी आहे बघा. कशात टाकू ह्याच्यात? धर. पूर्ण झालेला बांगडे लागलेत. बांगडा लागलेला आहेत. बांगडा मित्रांनो, तुम्हाला बांगडा पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला पाठवून देतो. जिवंत आहे पूर्ण. पूर्ण जाली भरली आपली बांगड्यानी. ही रात्रीची मासेमारी करतात. म्हणजे आपण बघितलं, जाळे लावून आपण थांबलेलो इथं किती वेळ, 1-2 तास पाण्यामध्ये जाळी ठेवली. तर ओढायला घेतली. आपल्याला ओढेपर्यंत रात्रीचे 12 वाजतील. 7:30ला आपण जाळी ओढायला सुरुवात केली. सर्व काम करतायत फास्ट, कारण पूर्ण बांगडा आहे तो सोडवत काम करतायत. पहिली सुरमई भेटलेली आहेत आपल्याला. मी तुम्हाला सुरमई दाखवतो. हे बघा, पहिली सुरमई आलेली आहे आपल्याला, भेटलेले आहेत पहिली सुरमई. काका सुरमई सोडवत आहेत. सुरमईची साईज बघा, भरपूर मोठी आहेत. म्हणजे सुरमई बांगडा चालूच आहेत आपल्याला. बघा बांगडा. हे जेवढे मच्छी आहे ना, बांगड्या तेवढे आहे ना, सोडवत जाल ओढत चालले सर्व. कारण की ही मच्छी आहे ना, उद्या सकाळी आहे ना लिलावामध्ये विकण्यासाठी पाठवायचे आहे. तर ही बर्फात मारू आणि उद्या लिलावात टाकायची आहे. म्हणून सोडवत पटापट कामं करतायत सर्व. बघा मित्रांनो, लट्ट भरत चाललेत बांगड्याने. इकडं आपल्याला इथं सुरमई 4 भेटलेत, अजून भेटतील. इकडे एक टप भरला आपला. इथं तुला जेपी भाई बांगडा सोडवतो. बघा भिंगला काय बोलतो त्याला? भिंगला. जाली ओढतायत माझ्या मागे बघू शकता. जालीला पूर्ण बांगडा लागला.
सोड फास्ट फास्ट काम करतात सर्व. बघा ढोमा आला मित्रांनो, ढोमा ढोमा. आवाज बघा त्याचा ढोम्याचा. हे बघा आपलं टप भरत चाललेलं आहे. बघा जिवंत, पूर्ण जिवंत बांगडा आहे. हा बघा किती उड्या मारतोय. अरे यार इकडे हा बघा जिवंत. पूर्ण जिवंत आहे. बघा कसा उड्या मारतोय. असं वाटतंय तो बांगडा लागला आपल्याला. रावच नाही आज, म्हणजे आज सुरमई बिरमई आपल्याला जास्त लागले नाहीत. हा बघा खवा. खवा खवा याला खवा बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. याचे काटे एकदम बेकार लागतात. हा आपला स्पेशल बांगडा तोच भेटतो आम्हाला सध्या. बघा अजून एक करली मिळाली आपल्याला. रावस अजून मिळाला. पाला मिळालाय आपल्याला. का पाला जिवंत आहे, पूर्ण जिवंत पाळा. सुरमई पण भेटलेल्या आहेत आपल्याला. आई बघा सुरमई. आणि इथं आहे सुरमई आणि हा पाळा. अजून एक बघा इथं पाळा. हे टाकूड हा पाला कसे टाकायच्यात तिकडे सुरमईच्या पटापट पटापट जेवढी मच्छी येते तेवढी पटापट सोडवतात. बांगडा, पाला, सुरमई असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मासे मिळत आहेत. हा बघा मोठा किती भेटला आता पाला. हा बघा परत एक भेटलाय. आणि तिथे करले आलेले आहे. आपल्याला अजून रावशी नाही भेटलेले आहे मित्रांनो. हा बघा पाला जिवंत जिवंत पूर्ण मासे फक्त जिवंत. बघा सर्व सोडवत आहेत मासे. बांगडा लागला बांगडा. चालू झाले आपले वडून. अजून भरपूर ओढायचे आहेत. चला ओढत ओढत सर्वजण आहे बघा. सर्वजण काम करतात बघा. बघा खालून कसा येतोय. पाण्यामध्ये चमकतोय तो पूर्ण. जिवंत जिवंत बांगडा बघा. तिकडे भेटलेले रावशी. ते बघा तिकडे सुरमई सोडवतात काका. तर सुरमई आलेली एक. हा बघा बांगडा. आणि बांगड्याची साईज बघा एकदम खतरनाक. झाड आहे बांगडा पूर्ण. सर्व जाले ओढत आहेत. आपल्याला बांगडा भेटतो तुम्ही बघताय. जालीला पूर्ण बांगडा लागलाय. आणि आता वाजलेत 9:15 रात्रीचे. आणि
7:30ला ओढायला येतील, अजून झाले ओढतोय आम्ही. ओढेपर्यंत मला वाटतं 11:30 12 12:30 वाजतीलच. भरपूर झालं ओढायचे आहे. झाला ना काय काय मच्छी होते तर तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, येऊ दे बांगडा येऊ दे. पालो येते आता पाला. बघा मित्रांनो, जेलीफिश. आणि हा जेलीफिश असा आहे ना, चावला ना बॉडीला मग एवढी खाज करते ना, भरपूर अंगाला खूप खाज करते हा चावला की. हा जेलीफिश मुलं आहे. आणि आता आपलं आहे ना बांगड्याची जाळी संपत आलेले आहे, कारण की हे बघा त्याचे निशाणे आलेले आहे. बांगड्याच्या जाळ्याची निशाणी होती ते आपली. आणि आता ह्याच्या पुढचे जाळे आहेत ना बांगड्याच्या जाळ्याच्या नंतर, त्या सर्व सुरमईचे जाळे लावलेले आहेत. तर सुरमईची जाळी आहेत, मग त्याला आता बांगडे कमी भेटतील, सुरमई भेटतील जास्त. ही निशाणी होती आपली, ती आता घेतली नाही खानामध्ये. हे बघा आता सुरमईचे जाळे सुरू झालेत. किती सुरमई भेटतात आपण बघूया आता ह्याला. तर बांगडे कमी होतील ह्याच्यामध्ये. तर सुरमई किती भेटत आहेत आपल्याला. हा बघा मित्रांनो, आलेले आहे सुरमई आपल्याला. बघा केवढी मोठी आहे. पहिली सुरमई हा झालेला आता मिळाली आहे. हे बघा इकडं काका सोडवत आहेत. बघा पाल आलेला आहेत. बघा अजून एक आलेले आहेत आपल्याला सुरमई. 2 3 हा काय झाला अमोल बघ. वर खाटकुट आहे वर. बघा मित्रांनो, काय खाटकुट. बघा मित्रांनो, कोणता मासा भेटला आपल्याला. बघा सुरमई आली. बघा मित्रांनो, सुरमई झालेली आपल्याला. काय सुरमई काय भेटत नाही आता जास्त, काय सुरमई लागली नाही. बघा किती फास्ट ओढतात आहेत फटाफट फटाफट. आत्ता एक आली, किती टायमानंतर आत्ता एक आली रावशी. हा बघा ढोमा. सुरमई आली बघा. बघा हे बघा, इथे 2 सुरमई आलेले आहेत आता. त्याच्यासोबत जेलीफिश पण आहे. हे बघा सुरमई. अजून एक सुरमई आलेले आहे. हे बघा बघा पाला आलेला आहे.
बघा 2 आलेले आहेत मित्रांनो, 2 सुरमई. बघा अजून एक 2 आहेत, 2 सुरमई. बघा बघा मित्रांनो, आपल्याला भेटलाय बांगडा. तिकडे आहेत सुरमई. सुरमई मित्रांनो, फायनली झालेलं आपलं जालं ओढून आता. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30. आणि हा बघा आपली निशाने आपण सोडलेली ती पहिली, ते आलेले आहेत आता ओढून झालेलं आहे जाल पूर्ण. हे बघा सर्व आहे, शेवटचं जाल आहे हे. आपण ओढायला सुरुवात केलेली 7:30ला, 11:30ला संपलंय ओढून. झालं ओढून 7:30ला झालं ओढायला सुरू केलेले आणि झालं ओढेपर्यंत वाजले 11:30. आणि आपल्याला आता कोणती मासे मिळालेत, भांगडा, सुरमई अशा प्रकारचे मच्छी मिळाले ते दाखवणार आहे मी किती भेटले ते तुम्हाला. आता चला मित्रांनो. हा का मित्रांनो, 3 ते 4 टब भांगडा आहे आणि 1 टब भर सुरमई आपल्याला बघायला मिळते. हे बघा हे बघा मित्रांनो, जेवढी मच्छी मिळाली आपल्याला, ही जेवढी आहे तेवढी सर्व मच्छीला आता बर्फ मारतोय आम्ही. म्हणजे उद्या सकाळी आहे ना 9-10 वाजता आपण लिलावात टाकणार होती मच्छी, तेव्हा ती फ्रेश पूर्ण मिळण्यासाठी आता बर्फ एकदम टाकून पॅक करू बर्फामध्ये. उद्या 9-10 वाजता लिलावात टाकू मच्छी. तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायची असेल ती लिलाव करताना मच्छीची, ती मी बनवली आहे, ती नक्की कमेंट करून सांगा मला. हे बघा बर्फ टाकून आता कसं मच्छी पॅक करतोय पूर्ण बर्फामध्ये. पूर्ण जेवढे बांगड्या तेवढे बांगड्यांना सर्वांना बर्फ लावून पॅक करतोय. पूर्ण बर्फ मारून पॅक करतोय ते उद्या सकाळी फ्रेश मिळेल मग आपल्याला लिलावामध्ये. मित्रांनो 3 ते 4 टब आपल्याला बांगडे भेटलेत आणि 1 टबभर आपल्याला सुरमई. आता जाले ओढून झालेत. आता आम्ही घरी निघू आता, म्हणजे निघायची तयारी करतो तर घरी जाऊ. रात्रीचे वाजले 11:30 पावणे 12. घरी जाईपर्यंत आम्हाला 1-1.5 तास जाईल, म्हणजे 12, 12:30, 1 वाजेपर्यंत घरी पोहोचू. मित्रांनो ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो.